झी 24 तास एक पाऊल पुढे। आता वळूया मालिकांच्या दुनियेत। नेहमी अन्याय सहन करणारी, सतत मुळूमुळू रडणारी मुक्ता आता लवकरच डॅशिंग अवतारात पाहायला मिळणार आहे। नाही, मुक्ता काही मारामारी वगैरे करणार नाहीये, तर आता अन्यायाविरोधात आवाज उठवताना ते दिसणार आहे। त्याच निमित्तानं मुक्ताशी केलेली ही खास बातचीत। विवाह बंधन या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलाय, कारण आता मुक्ता हिचं जे कॅरेक्टर आहे कायम सहन करणं आणि कायम इतरांची काळजी घेणं, ही मुक्ता आता थोडीशी बदलणार आहे या मालिकेत। मुक्ता आता आपल्या सोबत आहे। मुक्ता, खरं तर कायम सगळ्यांची काळजी घेणं, सहन करणं या सगळ्या गोष्टी कायम करत आली आहेस, पण आता कुठेतरी यू आर गोइंग टू फाईट बॅक। मुक्ता नेहमीच अशी बिचारी, भोळी आणि सतत सहन करणारी, म्हणजे तिच्या माणसांचं आणि अशी दाखवण्यात आलेली आहे पहिल्यापासून। पण जेव्हा तिची जी सवत, आपण सवतच म्हणूयात, रिया नावाची सवत असते, जेव्हा ती घरीच येऊन राहते आणि तिची आई आणि ती मुक्ताला फार त्रास देत असतात आणि तिचा नवराही तिच्याबरोबर नसतो, तेव्हा मुक्ता स्टँड घेते आणि फाईट बॅक करते। हे जे आधी पण दाखवलं होतं, पण अगेन तिथे कुठेही ती आगाऊ होत नाही, ती नुसती फाईट बॅक करते, पण तिच्या माणसांबद्दल ती अजूनही तेवढीच प्रेमळ आणि काळजी करणारी आहे, किंवा ती घाबरते सुद्धा खूप। तर आता परत अशी वेळ आलेली आहे की मुक्ता विल फाईट बॅक वन्स अगेन। मला तर नेहमीच असे ट्रॅक्स आवडत आलेले आहेत। रडणं मला अजिबात आवडत नाही, पण सरप्राइझिंगली आय बिकमिंग गुड ॲट इट। पण फाईटिंग बॅक इज ऑफकोर्स रिअली नाईस, मस्त मजा येते। मिसेस मुक्ता आंबेकर, तुम्ही घरीच थांबा। काही पुरावे मिळाले तर तुमच्या मदतीची गरज भासू शकते आम्हाला। आत्ताच्या या ट्रॅकबद्दल प्रेक्षकांना सांगशील, कारण तुझ्या मैत्रिणीला भूशीने खाली ढकललंय आणि ती आता कोमामध्ये गेली आहे, त्यामुळे आता यापुढचे काय प्लॅन्स आहेत तुझे? आता ॲक्च्युली भूशीदादांनी ढकललं हे मला माहितीच नाही आहे। आम्ही भूशीदादा करत भूशीदादा तुम्ही चला, कारण का तो आमच्या पुढे चांगलाच आहे। पण झालं असं की जेव्हा वैशू खाली पडते, तेव्हा जेव्हा मी वरती पाहते, तेव्हा मला सोनालीताई दिसतात। तर माझा डिरेक्ट पॉईंट सोनाली, म्हणजे आय पिन पॉईंट टुवर्ड्स हर, की तुम्ही केलेलं आहे। आता एवढंच तिच्या मनात आहे की बास, व्हॉट एव्हर इट इज, गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे। तर आता अन्यायाविरोधात लढणार आहे आणि कुठेतरी मुक्ताला कायम सवय आहे घरच्यांची काळजी घेणं, नवऱ्यासोबत व्यवस्थित राहणं, पण कुठेतरी आता ही घटना घडल्यानंतर सगळे घरातलेही तुझ्या अगेन्स्ट होणार आहे, तुझा नवराही कदाचित तुझ्या अगेन्स्ट होणार आहे, तर या सगळ्याला कशी सामोरी जाणार आहेस? नवरा जरा खरं तर आधीपासून मुक्ताला फार सपोर्ट नव्हता घरातून, कधीच नव्हता असं मी म्हणेन। पण जेव्हापासून सगळ्यांना कळायला लागतं की नाही, ते मुक्ता चांगली आहे, सागरच्या जीवावरचं संकट तिने स्वतःच्या जीवावर घेतलं होतं मध्यंतरी, तर त्यामुळे तेव्हापासून जरा ते मुक्ताबद्दलचं मत थोडंसं बदललं होतं। पण आता मुक्ताच स्वतः ते परत वाईट करून घेणार आहे, का तर ती अन्यायाविरुद्ध लढतीये आणि हे घरातल्यांना पटत नाही आहे। ऑफकोर्स सगळे घरातले तिच्या विरोधात आहेत, जे काही माणसं आहेत थोडीफार घरातली, अगदी बोटांवर मोजणे इतकी, ती म्हणजे तिचा धीर, अनुराग आणि आई तिच्या, आणि नवरा पण खरं तर। पण आता नवऱ्याचं असं झालं आहे की तो कात्रीत सापडला आहे। एकतर घरातल्यांचं पण ऐकायचं आहे, बायकोचं पण ऐकायचं आहे, बायकोला पण सपोर्ट करायचं आहे, तिला पण घरातल्यांच्या प्रेशरने तो थोडा घरातल्यांकडे जाणार आहे। पण ही विल ऑफकोर्स टेक सी टू इट की मला काही त्रास जास्त होऊ नये। तुमच्या नजरेत माझ्याविषयी जो राग आहे तुम्ही नाही पाहू शकत, पण तुम्ही मला चुकीचं समजावं, असं मी काही केलेलंच नाहीये आणि एक दिवस तुम्हाला हे पटेल। नवीन ट्रॅकसाठी तुला ऑल द बेस्ट, आणि प्रेक्षकांचं प्रेम तर कायम आहेच। ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच, थँक्यू। तेव्हा या मालिकेत एक आणखी इंटरेस्टिंग पॉइंट लवकरच तुम्हालाही पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल परिहारसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।